आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे। कुर्ला विधानसभा प्रमुखपदी मनीष मोरजकर ऐवजी आता कमलाकर नाईक यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात शिवसैनिकांशी देखील आम्ही संवाद साधलाय। कमलाकर नाईक यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। तसं तर आम्हाला तो कमलाकर नाईक म्हणणं थोडंसं अवघड जातं, कारण आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखतो आणि हक्काचा माणूस बाळा नाईक, बाळा दादा म्हणून ओळखतो आणि शिवसैनिकांसाठी रात्री बेरात्री कधीही धावून येणारं व्यक्तिमत्व आहे। आणि आज उद्धवजींनी जो विश्वास एका निष्ठावान शिवसैनिकांवर दाखवलेला आहे आणि हे जे पद त्यांना दिलेलं आहे ते नक्कीच उद्धवजींचा विश्वास सार्थ करून दाखवतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे आपल्याला नक्की दिसेल। आणि आज जो सगळ्या शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आपण जो बघताय तो अशासाठीच बघताय की खऱ्या अर्थाने आज कुणीतरी एक निष्ठावान शिवसैनिक, लढवय्या शिवसैनिक, यांचे वडील देखील एक अत्यंत चांगले लढवय्या नगरसेवक होते आणि बाळा नाईक साहेब सुद्धा नगरसेवक होते। ह्या सगळ्याचा अनुभव कामी घेता येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या जातील आणि उद्धवजींचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ होईल। जय महाराष्ट्र। विलंब लागला, निष्ठा जिंकली, पैसा हरला आणि त्याप्रमाणे निष्ठेला फळ हे आज कमलाकरजी नाईक साहेब विधानसभा प्रमुख यांच्या रूपाने आज मिळालेलं आहे। त्यामुळे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा बुरुज म्हटलं गेलं तरी वावगं ठरणार नाही। उद्धव साहेबांचा शिलेदार आज एक नव्या जोशाने आपण या ठिकाणी पाहिलं की जुने आणि नवीन जे कधी चेहरे या विधानसभेमध्ये 2.5-3 वर्षामध्ये पाहिले नाहीत तेही चेहरे आज बघायला मिळाले। त्यामुळे कमलाकरजी नाईक यांना या पदाची जबाबदारी देऊन खऱ्या अर्थाने कुर्ला विधानसभेत विजयाची नांदी आजच निश्चित झाली असं मी या ठिकाणी म्हणेन। कमलाकर बाळा नाईक माजी नगरसेवक आहेत, एक तगडा चांगला अनुभव आहे। म्हणजे आम्ही आज त्यांना बघून आम्ही या राजकारणात आम्ही पाऊल टाकले आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत इकडचे बहुतेक शिवसैनिक आहेत ते एक त्यांच्या प्रेरणेने आज इथे कुर्ला विधानसभेमध्ये काम करत आहेत। तर मला असं वाटतं की त्यांना जी निवड झाली आहे त्यांची ती अतिशय योग्य वेळी झालेली आहे। आता ज्या निवडणुका आल्या आहेत तर त्यांना तो अनुभव आहे। म्हणजे आज मी टिळक नगरचा माजी शाखा प्रमुख आहे, टिळक नगरमध्ये पण त्यांचा दांडगा अनुभव आहे। तर मला असं वाटतं की त्यांना टिळक नगर पण यांची जी निवड आहे ती आम्हाला पण उपयुक्त ठरणार आहे पुढील निवडणुकीसाठी। तर मी उद्धव साहेबांचे खरंच आभार मानेन की त्यांनी एकदम योग्य वेळी एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे। सांगळे साहेबांचे आभार मानेन की या सर्व जे घडामोडी होत्या त्याच्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतलाय। जय हिंद, जय महाराष्ट्र। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।